राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या अमानुष घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि नागरिकांनी भव्य मूकमोर्चा काढत दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण समाजाने जबाबदारी स्वीकारावी असा ठाम संदेशही या मोर्चातून देण्यात आला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ पलूस शहरात कुंडलवेशी ते शिवतीर्थ असा भव्य सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. मोर्चानंतर झालेल्या निषेध सभेत युवा व्याख्याते संदीप कुडचीकर यांनी परखड शब्दात भूमिका मांडली. एखाद्या मुलीवर होणारा अत्याचार हा केवळ त्या मुलीवरील अन्याय नसून तो संपूर्ण समाज, कायदा आणि मानवतेवरचा आघात आहे. अशा घटना थांबवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिक्षक, पालक आणि समाजाने मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची भावना आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत निर्माण केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पलूस नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील यांनी निष्पाप मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणतीही दया न दाखवता कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सर्जेराव नलवडे यांनी सोशल मीडियाचा विवेकपूर्ण वापर करण्याचे आवाहन करत नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यावर भर दिला. यावेळी विविध विद्यालयातील विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त करत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पीडितेला तातडीने न्याय मिळावा, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना राबवण्यात याव्या अशी एकमुखी मागणी करण्यात आली. राजस्थानातील अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी पलूसकर रस्त्यावर उतरले आणि मूकमोर्चाच्या माध्यमातून महिलांचा सन्मान व सुरक्षिततेचा बुलंद आवाज उठवला. दोषींना कठोर शिक्षा आणि महिलांना निर्भय वातावरण मिळावे हीच या मोर्चातील प्रत्येक सहभागीची ठाम भावना होती.